गावावरून मुंबईला आल्याच्या नंतर किचन मधल्या डब्यांच्या रॅकची अशी काही अवस्था झाली होती। पावसाळी वातावरणामुळे डब्यांना पूर्ण बुरशी आणि मॉइश्चराइज पकडल्यासारखं झालं होतं। हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा। माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझ्या डब्यांची क्लिनिंग आणि मी माझे हे डब्बे कशा प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवते व त्या डब्यांमध्ये जे आपलं कडधान्य असतं किंवा मग महिन्याचा किराणा असतो तो कशा प्रकारे साठवून ठेवते ते तुमच्या सोबत मी आज शेअर करणार आहे। तर इथे बघा, माझ्याकडे स्टीलचे प्लास्टिकचे जे काही डब्बे ते डब्बे मी सगळे क्लीन करून घेतले होते, कारण आम्ही 15 दिवस गावी होतो आणि मुंबईला आल्याच्या नंतर किचन मध्ये खूप सारी घाण झाली होती। सध्या पावसाचे दिवस चालू आहेत, त्याच्यामुळे डब्यांना बरंचसं मॉइश्चराइज पकडलं होतं, त्यामुळे डब्बे साफ करणं हे मला गरजेचंच होतं। इथे मी डब्बे वगैरे सगळे साफ करून घेतले आणि त्यानंतर फॅन खाली 1 तासभर तरी छान असे सुकून दिले होते। त्यानंतर मी एका रुमालाने सगळे डब्बे पुसून घेतले। पुसून झाल्याच्या नंतर सुद्धा मी डब्बे एक 15-20 मिनिट सुकून फॅन खाली घेतले होते, कारण आपण कापडाने डब्बे जरी पुसले तरी थोडासा ओलसरपणा राहतो आणि त्यानंतर लगेचच आपण डब्यांमध्ये बाजार भरला तर त्या वस्तू खराब होण्याची शक्यता असते किंवा मग त्या वस्तूंना बुरशी लागण्याची शक्यता असते। त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला जर आपण डब्बे वगैरे घासत असू तर आपल्याला खूप सारी काळजी घेणं गरजेचं असतं, कारण महिनाभराचा किराणा आपण या डब्यांमध्ये साठवत असतो। एखाद्या डब्याला थोडीशी ओल असेल आणि त्यामध्ये आपण साखर वगैरे ठेवली तर त्या साखरेला पण लगेच पाणी सुटतं, त्याच्यामुळे मग डब्यांची भरपूर सारी काळजी आपल्याला घ्यावी लागते। त्यासाठी मी इथे डब्बे सगळे छान असे पुसून घेते आणि त्याच्यानंतर 15 मिनिटांसाठी परत मी फॅन खाली छान असे सुकून घेतले होते। आता इथे बघा, माझ्याकडे बरेचसे स्टीलचे डब्बे आहेत आणि प्लास्टिकचे पण डब्बे आहेत। तर हे सगळ्या डब्यांमध्ये मी माझा जो किराणा आहे तो सगळा किराणा मी ह्या डब्यांमध्ये ठेवते आणि माझी ह्या डब्यांची रॅक एक वेगळीच आहे, ती मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच। तर इथे बघा, 15 मिनिट झाल्याच्या नंतर हे सगळे डब्बे ना छान सुकले होते। आता इथे डब्बे सगळे सुकून ठेवलेले आहेत, तर यामध्ये ना मी जो काही किराणा आहे तो सगळा किराणा भरून घेणार आहे। तसं तर घरातला थोडासा किराणा पण संपला होता, पण बाकीच्या ज्या काही डाळी आहेत उरलेल्या ते सगळे मी ह्या डब्यांमध्ये छान असं भरून घेते। आता इथे बघा, साफसफाई करताना जे डब्यामध्ये सामान होतं ते सगळं सामान मी असं भाजी घ्यायला जी पिशवी भेटते त्या पिशवींमध्ये भरून ठेवलेलं। तर भाजी घेताना ज्या ह्या पिशव्या भेटतात त्या सगळ्या पिशव्या मी छान अशा सांभाळून ठेवते, मग त्या बऱ्याचदा कचऱ्यासाठी उपयोगी येतात किंवा मग असं काही साफसफाईचं काम काढलं तर त्या साफसफाईच्या कामासाठी पण उपयोगी येतात। तर अशा प्रकारे ज्या काही डाळी, चायपत्ती, साखर किंवा मग शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे असं जे काही सुके पदार्थ होते ते सगळे पदार्थ मी ह्या पिशव्यांमध्ये बांधून ठेवले होते। आता हे पिशव्यांमधले पदार्थ डब्बे सुकल्याच्या नंतर मी परत त्या डब्यांमध्ये ठेवून देते। तर इथे प्रिशाची लुडबुडण्यामध्ये चालू होती, तरी पूर्ण साफसफाई होईपर्यंत 1-2 तास ती झोपली होती। तेवढ्या वेळामध्ये मी पूर्ण भांडी आणि डब्बे छान असे घासून घेतले। तर इथे बघा, जो काही किराणा आहे तो किराणा मी इथे भरून घेते। आता बरेचसे डब्बे रिकामेच राहतील, कारण बाजार मला अजून भरायचा आहे। बाजार भरल्याच्या नंतर सगळे डब्बे भरले जातात। तर अशा प्रकारे मी इथे डब्यांमध्ये सगळा डाळी झाल्या किंवा मग चहा पावडर झाली, जे काही माझं सामान आहे कडधान्य ते सगळं मी इथे ह्या डब्यांमध्ये भरून घेते। किचन मध्ये ट्रॉली असल्यामुळे डब्यांची मला जरा जास्तच काळजी घ्यायला लागते, कारण किचन मध्ये गेल्या गेल्या डब्यांची रॅक दिसते आणि ती रॅक जर सुंदर असेल तर किचन मध्ये म्हणजे पॉझिटिव्हिटी वाटते किंवा मग त्या भांड्यांकडे बघून अजून छान वाटतं। अशा प्रकारे मी इथे सगळे डब्बे भरून घेतलेले आहेत। तर इथे बघा, हा चौकोनी डब्बा, याच्यामध्ये मी सगळे मसाले असतील ते मसाले त्याच्यामध्ये भरून घेतलेले। त्याच्यानंतर मसाल्याचा डब्बा पण छान भरून ठेवलाय। ह्या चौकोनी डब्यामध्ये थोड्याशा कुरडया, पापड्यात, त्याच्यानंतर बेसन पीठ, एक खाऊचा डब्बा आणि बाकी मग साबुदाणे झाले, घेवडे झाले, तुरीची मुगाची डाळ झाली, जेवढं काही कडधान्य किंवा सामान आहे ते सगळं मी या छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरून घेतलं। आता मोठाले डब्बे जे रिकामे ते डब्यांमध्ये बाजार अजून भरायचा बाकी। तर ही बघा, ही आहे माझी डब्यांची रॅक। तर या रॅकवरती ठेवायला ना छान असे पेपर आहेत, त्यामुळे ना रॅक लवकर खराब होत नाही किंवा मग रॅकवरती असे कोणतेही डाग पडत नाहीत किंवा ताम लागत नाही। रॅक साफ करायला बरं पडतं। तर डब्बे घासायच्या अगोदरच ना हे पेपर मी छान असे धुवून ठेवले होते। तर वॉश करून मी छान असे सुकवले आणि सुकल्याच्या नंतर ना मग मी असे पूर्ण ह्या रॅकवरती लावून घेते। आता मला ह्या रॅकमध्ये माझे सगळे जे काही डब्बे ते छान असे ऑर्गनाइज करायचे।
तर सगळ्यात शेवटच्या कप्प्यामध्ये ना मी आता पिठाचे डबे ठेवून घेते। तर हे जे 2 जर्मलचे डबे त्याच्यामध्ये एक भाकरीचं पीठ आणि एकामध्ये चपातीचं पीठ आहे आणि त्याच्या बाजूला एक खाऊचा डब्बा आहे आणि एक जो प्लास्टिकचा डब्बा आहे त्यामध्ये मी रोजच्या वापरातलं तांदूळ ठेवते। आता दुसऱ्या रॅकमध्ये वरती जो मोठा स्टीलचा डब्बा आहे त्या स्टीलच्या डब्यामध्ये जो एक्स्ट्राचा बाजार असतो, जसं की पोहे फोडलेले असतील तर ते मी त्यामध्ये ठेवलेले आहेत। त्याच्या बाजूचे जे 2 डब्बे आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये पोहे आणि एकामध्ये मसाला ठेवलाय आणि जो चौकोनी डब्बा आहे त्यामध्ये मी सगळे असे मसाले भरून ठेवलेले आहेत। तर त्यानंतर बघा वरती ज्या ह्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत तर ह्या प्लास्टिकच्या बॉटल ना खूप छान आहेत। जेव्हा मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस ना ड्रायफ्रुट्स आणले होते, तर त्या ड्रायफ्रुटच्या ह्या बरण्यात तर कमीत कमी 1.5 वर्ष झाले असतील तर ह्या बरण्या अजून खूप छान आहेत, कारण त्यांना मी घासताना पण खूप काळजी घेते। तर इथे बघा त्या बरण्यांमध्ये सगळं म्हणजे रोजचं जे मला वापरातलं सामान असतं ना, जसं चहा पावडर झाली, साखर झाली, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट, या सगळ्या वस्तू मला म्हणजे हाताखाली लगेच लागत असतात, तर त्या वस्तू ट्रान्सपरंट सगळ्या त्या डब्यांमध्ये ठेवलेल्या आहेत। त्याच्यानंतर पाठीमागे हे स्टीलचे डबे आहेत, तर ते स्टीलचे डबे मी पाठीमागे छान असे लावून घेतलेले आहेत। तर त्या डब्यांमध्ये मटकी म्हणजे जे काही कडधान्य आहेत, कडधान्य आणि एक बाळाचा खाऊचा डब्बा। त्यानंतर पाठीमागे जे व्हाईट डबे आहेत तर त्या 2 व्हाईट डब्यांमध्ये एकामध्ये मोठं मीठ आणि एकामध्ये साबुदाणे ठेवलेले आहेत। बाकीची कोपऱ्यामध्ये बरणी आहेत तर त्या बरणीमध्ये मी शेंगदाणे भरून ठेवत असते। त्याच्यानंतर बघा तुपाचा डब्बा झाला किंवा मग एक छोटे छोटे असे आपले डब्बे असतात, त्याच्यामध्ये ओवा असतो, सोडा असतो किंवा मग खडे मसाले असतात, तर अशा माझ्याकडे पण ना छोट्या छोट्या बरण्यात, तर त्या बरण्यांमध्ये मी ओवा, सोडा असं हे पदार्थ म्हणजे ठेवून देते। तर ते त्या डब्यांवरती ना छान असं मी ऑर्गनाइज करून घेतलं। तर इथे बघू शकता इतक्या छान पद्धतीने ना मी माझी रॅक पूर्ण अशी ऑर्गनाइज केली। तर अशा प्रकारे हे जे माझे काही डब्बे आहेत ते डब्बे मला नेहमी स्वच्छच ठेवावे लागतात। तर सगळ्यात वरचा कप्पा आहे तिथे मी छान असं मिक्सर ठेवलाय, बाजूला एक मला फ्रूटसाठी लागतो टोप, तो टोप ठेवलाय, त्याच्यावरती इडलीचं भांड आणि मग त्याच्यावरती ना जो चपातीसाठी लागणारा पळपट आहे तर तो पळपट ठेवलाय। तर बघा एवढीशा मांडणीमध्ये ना मी जे काही माझे डब्बे आहेत ते डब्बे छान असे ऑर्गनाइज करून ठेवलेत आणि ह्या एवढ्या डब्यांमध्ये माझा जो महिनाभराचा किराणा असतो किंवा अजून काही साठवणीचे पदार्थ असतात ते सगळे छान त्या डब्यांमध्ये मावले जातात। तर बघा रॅक आता पूर्ण साफ केल्याच्या नंतर किती छान दिसते। तर चला अशा प्रकारे मी माझी रॅक छान अशी क्लीन करून घेतली। माझी ही डब्यांची रॅक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग बाय बाय।